दादा घेतलं का नाही लेकरांना खायला? घेतलं बाबा, बाजार लय महाग होता, दादा खायला घेतलं निघाल. अरे आपल्या गावातला तो सध्या नाही का, त्याच्याकडे ते पोरग यायचं बघ स्टँडला. त्याचं काय झालं माहिती का तुला? कोणतं पोरग? पाटरवाडीचं पोरग नाही का, त्याच्याकडे यायचं गाडीवर टू व्हीलर. हा ते बघितलं तुम्ही सांगतो. काय होतं काय विषय? पोरी संग लफडं होतं आणि त्या पोरीच्या आईने त्यांनी मारली पट्टी. त्या पोरांनी केली ना रेल्वे खाली आत्महत्या. अरे देवा. चांगलं पोरग होतं, कमवतं दमवतं, तिथं बसायचं सध्या सांग. काय याला आई वडिलांचा विचार करत नाही काय नाही, पोरीसाठी जीव देते. चांगलं होतं पोरग, मी 1-2 वेळा बैठलं होतं सांगतो सोबत. या अवघडे हो पोरांचे. थांबव मला एक. चला तुमचं बोलणं पटलं नाही मला. कुठलं? तेच कोणासाठी जीव द्यायचा नाही ते. ऐन टायमाला त्या पोरीने पलटी खाल्ल्यावर ते पोरगा काय करणार? मरणारच ना. तेच म्हणलं ना, समोरच्या माणसाला कळलं पाहिजे, नाहीतर उगाच कुणासाठी काय जीव द्यायचं. हेच असलं ना दगडाचे काळजाचे माणसंच बोलतात, आमच्यासारखे नाही. दगडाचं काळज तर नाही, आपण समोरच्या माणसाला हे कळलं पाहिजे हा या नाही, आता उगाच कुणासाठी काय करायचं. समजा आपलं जर त्यांच्यासारखं झालं आणि उद्या मी पण त्या पोरासारखं केलं तर केलं मला काय? म्हणजे मला उद्या काय झालं तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. मारण्यासारखंच बोलताय. अरे गंमत करतो रे, आता उगाच का तुला मरून दिल वय मी. जर समजा त्या पोरीसारखं जरी मी पलटी मारली तर रेल्वे समोर तू जाऊ नको बरं का, मी वाचवायला येणार नाही तिथं. थांबा गाडी, थांबा बरं, तुम्हाला सांगते ना थांबा. अहो मी काय म्हणते, नाही तर मी उडी मारायला. अरे असं का उडी मारते? अरे ऐक अरे लोक बघायला. अरे लोक बघतात. अरे ऐक बस बरं. नाही बसायचं सांगितलं. अरे बस ना. नाही बसायचं मला. अरे बस की गाडीत. तुम्ही जावा बरं. अरे बस की गाडीत. ऐक. नाही येणार. अरे बस ना. अरे ऐक की बाई, अगं बस. गुलाबराव, ती गाडी फास्ट जायला पाहिजे होती आणि गाडीमध्ये सुवर्ण पाहिजे होती, पण इथं सगळं उलटच आहे. ती सुवर्ण चालली पायी आणि गाडी चालली स्लो. हा त्याच्या आईला नेमकं काय चाललंय काय कळाना लागा. हा ना राव, एवढं न कळायला आपण काय दूध खुळे होय? हा आपण दोघं दूध खुळे का असं म्हणतो? दोघं दिसतात रे. दोघंच आहेत, तिथं कोण पण नाही त्यांच्यात. हा हिला त्या ज्ञानाच्या जागी मी पाहन होतो आणि सुवर्ण माया बरोबर पाहन होते. कसं सरपंच गावात गाडी येत नाही एसटी. हो ना, आता मी थोड्या वेळापूर्वी पाहिली. आज बाजार होता म्हणून ती आलेली, पण ती लेट आली. अहो नाना, बाकीच्या भरपूर गाड्या आहे, तुम्ही त्या गाडीने यायचं. कोणत्या गाडीवर जायचं? आपल्याला गाड्या आहेत का? हा तुम्ही आता एखादी टू व्हीलर घेऊन टाका. पैसे आहेत का? आपण काय जागृत आहे का? नाना तुम्ही लय उलट बोलता राव. एसटीचं मी पाहतो, मी त्याची काळजी करू नका. आणि कसं आहे, गावाला त्रास म्हणजे मला त्रास. बरोबर, 100% तुमचं काम होऊन जाईल. बरोबर आहे. आता हे सगळे सोय झाल्यानंतर आम्हाला समाधान वाटत सगळ्या गोष्टीचं. तुम्ही पाहिलंय ना गावाचा विकास आपण कशा पद्धतीने केलेला आहे, सगळ्या सुख सुविधा तयार केलेल्या आहेत आपण. बरं, कुठली गोष्ट आपल्या गावामध्ये कमी मला सांगा. काळजी कशाला करताय? आतापर्यंत कधी तुम्हाला नाराज होऊन दिलंय? सरपंच पण तेवढं करायला पाहिजे बरं का. तुम्ही लय लांबचं सांगत नाही, उद्याच आपण त्या गोष्टीचा विषय संपवून टाकू. कशाला काळजी करताय तुम्ही? तुम्ही आहे म्हणून आम्हाला बोलता येते, दुसरं काय. पण तेवढं नक्की बघा काय वाटतं. काळजी नका करू, नाही त्रास होऊन देणार तुम्हाला. चपाती घ्या. अरे नको, बस बस घ्या, कालचा उपास आहे. अगं नको, बस बस. घ्या थोडी घ्या, खा. ज्ञानासाठी एखादी पोरगी बिरगी बघितली का नाही? तेच चाललंय डोक्यात माझं आहे लक्ष. आणि सांगितलं मी दोघा तिघाला होईल कुठेतरी, बघू. कसं आहे आता, टमटम घेतली, पोरग आपलं कमवतंय, 4 रुपये कमवायला लागलाय, बघू होईल काहीतरी. हा चावी कुठे आहे का? तुला नीट ठेवता येत नाही का? त्या तिकडं बघ. अरे माकडा, तुला तुझी चावी नीट एका जागी ठेवता येत नाही का रे? बाबा इथंच ठेवली होती चावी. मग काय चावीला पाय लागले, गेली निघून. पुढच्या वाणी बघ ना ज्ञाना. बर नुसतं गाडीच फिरवतो का काय कमवतो मी?
करतो की धंदा पाणी आबा. मला तर कधी पैसे दिले ना तू. हो आईला देतो की. हो रे, रिक्षा घेतली मी, पैसे देतो आईला. बाबा तुम्ही आणि आई वेगळे होय. आणि ऐक, ज्ञानेश्वर नाव ठेवलंय, दुसऱ्यांसारखं बापाचं नाक कापू नका म्हणजे झालं. हा 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 हा. हा, डबा घेतला का? नाही खाल्लंय. खाल्लंय का? हा. का तुम्ही लेकराला सदा सदा कवा बोलत राहता? संगतीने बिघडायची भीती वाटते, बाकी काय नाही. पोरग आपलं चांगलं आहे ग, पण थोडं दात असावा.